मूर्ख माणसं लग्न करतात, मूर्ख. मी परत येतोय. नाही सोडणार मी. शेठ, तुम्ही माझा हात सोडा. नाही सोडणार, बोलला ना तुला, नाही सोडणार तू. हे बघ तू. काय झालं? काही उत्तरपत्रिकाच सापडत नाहीये. तू डील कसाही कर, पण तू सामान्य लोकांना फसवत नाहीस. ही बातमी मोहिते सरांपर्यंत पोहोचली. अहो, मोहिते सरांनी मयेकर सरांना जाम झापलं. शांती यज्ञाची तयारी सुरू करा, आत्ताच वेळ आहे. पुढच्या आठवड्यात नाममात्र मुहूर्त करून बुकिंग ओपन करून टाकू. आणि हो, ठरल्याप्रमाणे चांदीची लक्ष्मीची मूर्ती त्या जमिनीत. लक्षात सर. किती वर्ष माझ्याबरोबर काम करताय तुम्ही? नक्की 5. मी बोलत असताना माझं वाक्य मध्येच तोडलेलं मला चालत नाही. तुम्हाला नव्याने सांगायला हवं. सॉरी सर. तर सर मी पुन्हा असं नमस्कार, मी बिल्डर खैरमोडे. मला तुमच्या साहेबांना म्हणजे हर्षवर्धन भोसलेंना भेटायचं आहे. तुमची अपॉइंटमेंट होती का? अपॉइंटमेंट नाही, पण माझं खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे. ठीक आहे, तुम्ही बसून घ्या प्लीज, मी त्यांना सांगते. आय एम फाईन. उदापुरे, त्याच कॉम्प्लेक्समध्ये आपण त्या मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा करू. फॅन्टास्टिक सर. बोल. सर, बिल्डर खैरमोडे आले तुम्हाला भेटायला. खैरमोडे? बसव त्यांना बाहेर आणि मी सांगीन तेव्हाच त्यांना आत पाठवायचं. येस सर. तुम्हाला बसायला सांगितलंय. काय सांगितलं मी तुम्हाला? आलंय लक्षात सर. साक्षी, या नेहाच्या प्रकरणात खूप कॉलेज बुडलं ग माझं. आज किती दिवसांनी मला सगळी लेक्चर्स अटेंड करायला मिळाली. पण अंतरा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला माहितीये काल काय गंमत झाली? हा अंतरा, खूप दिवसांनी. कुठे होतीस? म्हणजे मी साक्षीला पण विचारलं, पण ती काही सांगायला तयार नाही. माझ्या कॉलेजमध्ये येण्याने तुला काय फरक पडतो? ऐकलं साक्षी, सांग हिला, हिच्यासाठी, फक्त हिच्यासाठी मी माझी बर्थडे पार्टी पण पोस्टपोन केली आहे. हो, तुझी बर्थडे पार्टी.
मी नक्की येईन हा पुढच्या वर्षी. अंतरा, तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू माझ्याशी नीट बोलत का नाहीस? मला तुझी फ्रेंडशिप हवी आहे. कशाला? आपल्या कॉलेजमध्ये एवढ्या मुली आहेत, कॅन्टीन मध्ये त्यांच्या बरोबर बसून टाइमपास करत असतोच ना, लेक्चर्स बंक करून. हे बघ जय, एक गोष्ट लक्षात घे, आय डोंट लाईक यू. ओके? बट वाय अंतरा? सोड माझा हात. अंतरा, भाव खाऊ नकोस. जय, माझा हात सोड. जोपर्यंत तू माझी फ्रेंडशिप ऍक्सेप्ट करत नाहीस तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाही. जय, माझा हात सोड. नो वे. जर सोडवता येत असेल तर सोडव. जय, मी तुला सांगितलं माझा हात सोड. प्लीज माझा हात सोड. मी तुला सांगते ना, माझा हात सोड जय. बघा, जरा विचारा, खूप वेळ झालाय. आय एम सॉरी सर, मीटिंगमध्ये बिझी आहेत. त्यांनी तुम्हाला बसायला सांगितलं. मयेकर सर, तुम्ही आम्हाला सांगत होतात की उत्तर पत्रिकांचे गठ्ठे नीट बांधून ठेवा, पण तुमची तुमच्या उत्तर पत्रिकांच्या गठ्ठ्यांची गाठ सैलच राहिली म्हणायची. तुम्हाला काय वाटतं कारण बाई? कुठे गेल्या असतील त्या उत्तर पत्रिका? रांगत रांगत बाहेर गेल्या असतील की पंख फुटून उडून गेल्या असतील? अगदी बरोबर बोललात बघा गायधने सर. कागदाला पंखच फुटले बघा. सर, हे बघा उत्तर पत्रिकांचे तुकडे. या त्याच उत्तरपत्रिका आहेत. कुठे सापडल्या? शाळेच्या मागे कचरा कुंडीत. पण हे असं कसं झालं? सर, याचा अर्थ आपल्या शाळेतल्याच कोणीतरी हे कृत्य ज्याने कोणी केलंय त्यांनी समजून घ्यावं. शाळेचं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या व्यक्तीला अत्यंत कडक शिक्षा करण्यात येईल. पण गुन्हेगार सापडेल तेव्हा ना? गुन्हा कधी ना कधी उघडकीस येतोच. त्यामुळे आपण काही केलं तरी चालेल या भ्रमात कोणी राहू नये. हे कोण करतंय आणि कोण करवून घेतंय याची मला पूर्ण कल्पना आहे. बरोबर आहे सर. शोधून काढाच तुम्ही कोण आहे तो गुन्हेगार. चॅलेंज समजा.
सर मी आज जाऊ? तुकाराम तू निघ. अहो पर सर त्या दिवशी जो प्रकार घडला त्याला पूर्णपणे तूच जबाबदार आहेस. तुला ही शेवटची वॉर्निंग देतोय. यापुढे असा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. निघ. अहो बघा, पुन्हा एकदा विचारा, खूप वेळ झालाय. रिलॅक्स. बोल. सर त्यांना पाठवू का आत मी? मी सांगितलं ना तुला एकदा, मी सांगितल्याशिवाय आत पाठवायचं नाही म्हणून. येस सर. आय एम सॉरी. मीटिंग चालू आहे. त्यांनी तुम्हाला बसायला सांगितलंय. मीटिंग मीटिंग आज पुन्हा एका वळणावर उभे आहोत आपण. दूर दूर जाण्यासाठी. कारण तुझी आणि माझी वाट एक नव्हतीच कधी. थोडंसं अंतर तुझ्यासोबत चाललो असतो तर पुढचा मार्ग किती सोपा वाटला असता मला. आयुष्य सोपं नव्हतंच कधी, पण तू आलास आणि वाटलं वहीत दडवलेलं मोरपीस समोर उलगडलं. मोरून गेले. पण हा सगळा केवळ आभासच. पाऊस नाही सांग. मन उरलं तसंच. एकाकी निष्पर्ण. पण आता मागे नाही पाहायचं. डोळ्यात मिटून टाकायचं. श्रावण. मनात जपून ठेवायचा हा निरोपाचा क्षण.
काय हे काय चाललंय? 3 तास झाले मी नुसता बसून आहे तिथे. सर तुम्ही अपॉइंटमेंट घेतली असतीत ना तर सर तुम्हाला नक्की भेटले असते. तुम्ही असं करा, तुम्ही उद्याची अपॉइंटमेंट घ्या. तुम्हाला असं थांबावं लागणार नाही. काय करायचं ते मी बघेन, पण आता मात्र मला थांबायला वेळ नाही. सर प्लीज थांबा. सर प्लीज, सर प्लीज, सर प्लीज थांबा. सर सर प्लीज सर. तू तुझी जागा सोडून का आलीस? सॉरी सर. गो बॅक टू युअर प्लेस. येस सर. मिस्टर हर्षवर्धन खाली. ऑफिस माझं आहे. तुमची भेट घेण्यासाठी मी 3 तास इथे तिष्ठत बसलो होतो. कोण आपण? माहित असून नसल्याचा आग आणू नका. मी बिल्डर खैरमोडे. हा मग मला तुम्हाला जाब विचारायचा आहे. जाब. त्यासाठीही आधी माझी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. म्हणजे हाही योगायोगच होता असं म्हणायचंय तुला? हो. मला तसं नाही वाटत ताई. कुणाच्याही वाटण्याला आता काहीही अर्थ उरलेला नाहीये. वेळ आणि संधी अलगद निसटून गेली हातातून. हुलकावणी दिली असं समज. हे म्हणजे कसं झालं माहितीये का अंतरा? आपण ना बस स्टॉपवर ताटकळत बसची वाट बघत खूप वेळ उभे असतो. खूप वेळ बस येत नाही. आपण स्वप्न बघायला लागतो की आता बस येईल ना, मी पटकन बसमध्ये चढेन. मी ना खिडकीजवळची जागा पकडेन. खिडकीतून मस्त गार हवा अंगावर येईल आणि मी शांतपणे बसून राहीन माझं उतरण्याचं ठिकाण येईपर्यंत. एवढ्यात बस येते. आपण पटकन बसमध्ये चढतो. आपल्याला खिडकीजवळची जागा सुद्धा मिळते. आपण खूप खुश होतो. खिडकीतून थंडगार हवा अंगावर यायला लागते आणि आपला प्रवास सुरू होतो. नकळत आपले डोळे बंद होतात. तोच काळ आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो. पाऊस यायला लागतो आणि खिडकी बंद करावी लागते. आपल्याला
मला जाणीव होते. खरं स्वप्न किती क्षणभंगूर असतात.